श्रीराम नवमी निमित्त कोपरगावच्या पालखी मार्गावर 25,000हून अधिक भाविकांना मसाला ताकाचे वाटप। श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील पालखी मार्गावरून श्री क्षेत्र शिर्डीकडे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक 26 रोजी तब्बल 25,000हून अधिक भाविकांना थंडगार मसाला ताकाचे वाटप करण्यात आले। युवा नेते विवेक भैया कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम तसेच श्री साईबाबांच्या पालखीचे पूजन करून या ताक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हजारो भाविक भक्त श्रीराम नवमी निमित्त कोपरगाव शहरातून श्री क्षेत्र शिर्डीकडे जात असतात। मागील 8 वर्षांपासून दरवर्षी श्रीराम नवमीच्या पावन दिनी संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे युवा सेवक हा स्तुत्य ताक वाटपाचा उपक्रम राबवत आहे। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी दिलेल्या सेवा हाच धर्म या शिकवणीच्या मार्गावर युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनहिताचे कार्य मागील 8 वर्षांपासून अविरत सुरू आहे। यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना कोल्हे परिवाराच्या वतीने श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। भर उन्हाच्या तडाख्यात शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी मार्गस्थ झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे समाधानाचे हास्य फुलले। त्यामुळे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वर्षांपूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांसह लोकसेवेचा वसा घेऊन सुरू केलेला हा उपक्रम आजही सर्वांसाठी तितकाच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे। ताक वाटपाचा उपक्रम संपन्न झाल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला। सत्य एक्सप्रेससाठी रवींद्र जगताप, कोपरगाव।